सर्वांना जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम, जय गजानन, जय श्रीराम, जय मल्हार, जय बिरसा मुंडा, जय कालिका माता. तुम्हाला असं वाटत असेल की एवढ्या सर्वांना जय जय का चालू आहे. तर एक गोष्ट लक्षात घ्या, या देशामध्ये विविध धर्माचे पंथाचे लोक राहतात. या देशाच्या संविधानामध्ये परिच्छेद 29 मध्ये प्रत्येक धर्माच्या लोकांना आपापल्या धर्माचे पालन आचरण करण्याचा अधिकार दिलाय. भारतीय संविधानाने दिलेली प्रतिज्ञा जी आपण लहानपणापासून म्हणत आलेलो आहे, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे, माझ्या देशावर माझे प्रेम आहे, माझ्या देशातील समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरेचा मला अभिमान आहे. संविधानाने दिलेली ही प्रतिज्ञा आणि बालपणापासून आपण ही प्रतिज्ञा म्हणत आलेलो आहे. या देशामध्ये विविध धर्माचे लोक राहतात आणि गेल्या अनेक वर्षापासून गुण्या गोविंदाने ना सर्वच जण एकमेकांच्या सण उत्सवामध्ये सामील होतात. सर्वच जण सर्व एकमेकांच्या धर्माचा आदर करतात. हे वर्षानुवर्षापासून चालत आले. पण अलीकडच्या काळामध्ये एक गोष्ट नवीनच आलेली आहे, ती समजायला मार्गच नाही आहे. आमच्या देशातली काही नेती मंडळी इस देश में रहना है तो कहना है. अरे बाबा, या देशामध्ये ज्या ज्या महामानवांनी समाजासाठी चांगले कार्य केलेले आहे, समाजासाठी स्वतःला वाहून नेलं आहे, ते सर्वच आदरणीय आहे, फक्त नावं बदललेली आहे. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, लोकसत्तामध्ये श्री निरंजन आवटे यांचा लेख आलेला आहे आणि त्या लेखाचं हेडिंगच आहे की त्या देशाचे प्रतिष्ठा, त्या देशाच्या अल्पसंख्याकांना दिलेल्या वागणुकीवरून त्या देशाची लोकशाहीची प्रतिष्ठा ठरवली जाते. जर आता हा जो नारा आहे इस देश में रहना है, तो जनतेचा पण नारा आहे. इस देश में नेता बनना है तो सब धर्म का सम्मान करना है. धन्यवाद.